नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम खाडीलकर. आपलं युनिक अचीवर चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मागच्या भागात आपण डायबेटीस बद्दल थोडासा उहापोह केलाय. आज आमच्या समोर मुख्य प्रश्न आलाय की डायबेटीसच्या रुग्णांनी नेमकं खायचं काय. म्हणजे याच्यामध्ये अक्षरशः मेंदूचा भुगा झालेले लोक आम्हाला सापडतात. मी काय खाऊ हा मोठा प्रश्न असतो. ती तुम्ही मेडिसिन द्या, काय ते द्या, पण खायचं काय ते सांगा. आणि ह्याला मुख्य कारण काय होतं की जो तो उठतो तो आपल्या मताचं पिंग टाकत असतो. म्हणजे तुम्ही डायबेटीसच्या तुमच्या मित्रांना भेटलात तर तो सांगतो, नाही रे, अरे मी मेथी खातो, माझा मेथीने डायबेटीस गेला, बरा झाला. कोण म्हणतं मी कोहळ्याचा रस पितो, कोण म्हणतं मी पुदिना खातो. डॉक्टर तुम्ही बघाल तर कोण डॉक्टर सांगत असतात की अरे तुम्ही सगळं खा आणि गोळ्या पण खा, इन्सुलिन घ्या गरज लागली तर, पण खा. काही डॉक्टर पथ्य अगदी काटेकोरपणे पाळायला सांगतात, हेच खायचं, हे अजिबात नाही खायचं. काही वेळा असं होतं की डायटिशियन्स असतात, तर त्यांची तर अजूनच गंमत असते. म्हणजे ते ग्रॅम मध्ये मोजून देतात, हे एवढं ग्रॅम खा, हे सकाळी 6 वाजता हे खा, मग दुपारी 2 वाजता हा ब्रेड खा. म्हणजे एकंदर आपण विचार केला तर मग पेशंट म्हणून तुमची मानसिक अवस्था काय होते, तर पूर्णपणे भंजाळून जायला होतं. काही कळत नाही नेमकं खायचं काय. तर ह्याच्यात आपण मध्यम मार्ग काढूया की नेमकं खायचं काय डायबिटीसच्या पेशंटनी. आता तुम्ही एक लक्षात घ्या की ॲलोपॅथीमध्ये सरसकट सगळ्याला शुगर, नो शुगर म्हणून सांगितलं जातं. म्हणजे शुगर तुम्ही खायचीच नाही, अवॉइड करायची. आता ह्याच्यात एक पॉइंट असा आहे की शुगर म्हणजे काय किंवा साखर म्हणजे काय, तर ह्याला म्हणतात एम्प्टी कॅलरीज. म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये काही साखरेमध्ये कुठचाही चांगला पदार्थ नसतो, हे तर जगन्मान्य आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा गोड पदार्थ खाता त्याच्याबरोबर साखर तुमच्या पोटात जाते, तेव्हा साखर फक्त तुम्हाला कॅलरीज देते, बाकी ना प्रोटीन देत, ना व्हिटॅमिन देत, ना कार्बोहायड्रेट्स हे चांगले पदार्थ देत, फक्त कॅलरीज देते. या अर्थाने जर तुम्ही बघितलं तर ज्या ज्यावेळी तुम्ही शुगर कमी करता, शुगर सोडता किंवा साखरेचे पदार्थ टाळता, त्यावेळी ते तुमच्या शरीराला हितकारक आहे, हे 100%. ज्या ज्या लोकांनी साखर सोडली आहे त्यांच्या शरीरावर चांगले परिणाम घडायला लागलेले आहेत. जर तुम्ही तरुण असाल, जर तुम्ही रेग्युलर वर्कआउट करत असाल, तर तुम्ही साखर सोडणं हे चांगलंच. एकदम सोडली पाहिजे का, असं काही गरजेचं नाही. पण डायरेक्ट ज्या पदार्थामध्ये साखर आपण वापरतो, म्हणजे सगळ्यात महत्वाचं चहा किंवा स्वीट्स, हे पदार्थ जर तुम्ही पहिल्यापासून कमी करत आलात तर तुमच्या आरोग्यासाठी हे अतिशय चांगलं आहे. मग तुम्हाला डायबेटीस असो अगर नसो, तर साखर सोडणं हे सगळ्यात चांगलं. हा मी तुमचा एक टेक होम मेसेज म्हणून सांगेन. आता काही जणांना साखर आवडतेच, गोड पदार्थ आवडतातच आणि त्यांना डायबेटीस आहे, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी जेवढे हे साखरेचे पदार्थ आपल्याला कमी करता येतील तेवढे कमी केले पाहिजे. ह्याबद्दल तर काही दुसरा प्रश्नच नाही किंवा दुसरं काही याचा पर्याय नाही. आता याच्यात दुसरं एक पळवाट अशी आहे की तुम्ही जर गोड पदार्थ खायचे असतील तर बरेचदा आपल्याकडे असं बघतो की गोड पदार्थ हे शेवटी खाल्ले जातात. सगळा आहार झाल्यानंतर आपण आईस्क्रीम खातो किंवा गोड काहीतरी नंतर पितो, स्वीट म्हणून नंतर खातो. तर ती अतिशय चुकीची पद्धत आहे. याच्याने तुमची शुगर पटकन वाढते. त्याच्याऐवजी साखरेचे पदार्थ किंवा गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला घ्या. सुरुवातीला जेव्हा तुम्ही जेवणात साखर खाता किंवा गोड पदार्थ खाता तेव्हा तुमच्या शरीराची पचवण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे ही साखर पटकन पचवली जाते. त्याच्याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठचीही गोड वस्तू ही अतिशय मनापासून, तुमची सगळी इंद्रिय म्हणजे नाक, कान, तुमची जीभ, हे सगळं त्या तुमच्या आवडीच्या पदार्थावर कॉन्सन्ट्रेट करा आणि पहिला घास अतिशय आवडीने खा. ज्यावेळी तुमचा हा पहिला घास अतिशय आवडीने खाल्ला जातो त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मेंदूला त्याची संवेदना पोचते, सॅटायटी सेंटर जागृत होतं आणि तुमची खाण्याची जी आवड आहे त्याची तहान भागवली जाते. याने काय होतं की अति खाणं टळलं जातं. म्हणजे तुम्ही समजा अगदी मनापासून एक लाडू खाल्लात तर मग पुढचे 4-5 लाडू तुम्ही खाणार नाही, कारण हे मनापासून खा. पण तुम्ही कसं तरी उडत उडत खाल्लात तर तुमची ती तहानच भागत नाही, ती सॅटायटी होतच नाही. मग तुम्ही त्या आशेपोटी पुन्हा पुन्हा खात जाता. तर त्यामुळे गोड कमी खा आणि ज्यावेळी गोड खायचं असेल तर अशा पद्धतीने खा, जेवणाच्या सुरुवातीला खा आणि कमी प्रमाणात खा. डायबिटीसच्या पेशंटनी पाळायचा दुसरा नियम म्हणजे जेवणाच्या वेळा पाळा. जेवणाच्या वेळा जर तुम्ही नाही पाळलात तर तुमच्या खाण्या एवढाच त्याचा दुष्परिणाम तुमच्यावर होतो.
बरेच लोक रात्री उशिरा जेवतात. रात्री उशिरा ज्यांची जेवणं होतात त्यांची शुगर लवकर वाढते. त्याऐवजी रात्रीचं जेवण हे 7च्या पूर्वी घ्या. म्हणजे जैन धर्मामध्ये अशी पद्धत आहे की सूर्यास्तानंतर खायचं नाही. ही सगळ्यात आयडियल पद्धत आहे. त्यामुळे जेवढं लवकर तुम्ही जेवाल आणि जेवण आणि झोप याच्यामध्ये 3 तासाचं अंतर ठेवलं तर ते खाल्लेलं पचून जातं आणि मग शुगर वाढायचं प्रमाण हे कमी होतं. त्याच्याबरोबर अजून एक प्रकार म्हणजे बरेचदा काही लोक सांगतात की सातत्याने खात जा. म्हणजे 4 वेळा किंवा 2 वेळा न खाता 5-6 वेळा खा, 7-8 वेळा खा, असं डाएट फॉलो करा. काही जण सांगतात 2च वेळा खा, म्हणजे 16 तास फास्टिंग पाहिजे. आता ह्या दोन्ही पद्धती आहेत. ह्या पद्धती वेगवेगळ्या माणसाला चांगल्या पद्धतीने उपयोगी पडतात. म्हणजे हा सरसकट नियम होऊ शकत नाही. ज्यांची पित्ताची प्रकृती आहे, ज्यांचा अग्नी अतिशय विलक्षण तेजीने वाढत आहे, अशा लोकांना इंटरमिटंट फास्टिंग करणं फार अवघड जातं आणि ते चुकीचं आहे. त्याच्याऐवजी त्यांनी टप्प्याटप्प्याने खाणं आणि आपला अग्नी शमवणं हे सगळ्यात चांगलं. पण ज्यांची कफच प्रकृती आहे, ज्यांचा अग्नी मंद आहे, त्यांनी इंटरमिटंट खाणं हे सगळ्यात चांगलं. त्यामुळे एकाला हे लागू पडलं, ही सिस्टीम लागू पडली म्हणजे ती प्रत्येकालाच लागू पडेल असं बिलकुल समजू नका. याबद्दल तुमच्या तज्ज्ञांचा, आयुर्वेद तज्ज्ञांचा नक्की सल्ला घ्या. तिसरी एक गोष्ट आहे, ती सगळ्यात महत्वाची म्हणजे आयुर्वेदामध्ये डायबेटीस हा खाण्यापासून निर्माण होणारा सांगितलेलाच नाही. त्याचं नाव आहे प्रमेह. आणि प्रमेह म्हणजे पाण्याचं प्रमाण शरीरात वाढणं. तर त्याच्यामुळे अति पाणी प्यालात, अति प्रमाणात पाण्याचं सेवन केलं तर हा डायबिटीस जास्त वाढतो. त्याच्यामुळे जे लोक अति प्रमाणात पाणी पितात त्यांना माझा मुख्य सल्ला असा आहे की पाणी जपून वापरा. जोपर्यंत तुम्हाला तहान लागत नाही, तुमचा सेन्स तुम्हाला सांगत नाही की मला पाणी पाहिजे, तोपर्यंत अगदी प्यायचं म्हणून पाणी पिऊ नका. काही जण असं सांगतात की तुमच्या शरीराचं क्लिन्सिंग व्हायला पाहिजे, याच्यासाठी भरपूर पाणी प्यायला पाहिजे, तर ती फार चुकीची गोष्ट आहे. आपल्या शरीराला साधारण 2 ते 2.25 लिटर एवढं पाणी पुरतं. त्याच्यातही काही जणांचं जर एक्सेसिव्ह वर्क नसेल तर त्याला अगदी 1.5 लिटर पर्यंत पाणी पुरतं. तर त्याच्यामुळे अति पाणी पिऊ नका, तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नका आणि त्याच्याच बरोबर जेवणासोबत पाणी प्या. बरेच जण जेवणाच्या आधी घटाघटा पाणी पितात किंवा जेवण झाल्यानंतर भरपूर पाणी पितात. ह्या सगळ्या गोष्टी ह्या डायबिटीसकडेच नेणाऱ्या आहेत. रात्री झोपल्यानंतर मध्येच उठून पाणी पिणं ही पण गोष्ट डायबिटीसकडे नेणारी आहे. त्यामुळे आहाराच्या बाबतीत पाणी संतुलित वापरणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतरचा राहिलेला भाग म्हणजे झोप. याच्यामध्ये दिवसा झोपणं हे टाळलं पाहिजे. आता दिवसा झोपणं म्हणजे काय? दुपारी बऱ्याच जणांना झोपायची आवड असते. तुम्ही एक अर्धा तास छोटीशी झोप घेतली किंवा 15 मिनिटं टेबलवर नुसते बसून राहिलात, छोटीशी नॅप आपण म्हणतो तशी घेतली तर त्याचा फारसा प्रॉब्लेम होत नाही. झोप टाळला तर अतिशय उत्तम, पण अगदीच गरज असेल तर तेवढी झोप तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही आडवे होताय आणि दुपारी 2-2 तास झोपताय तर तुम्हाला ते डायबिटीससाठी नक्की चुकीचं आहे. आणि दिवसाची झोप दुसऱ्या पद्धतीने कोणती आहे तर सकाळी उशिरा उठ, म्हणजे सूर्योदयानंतर जर तुम्ही झोपून राहिलात तर ती पण दिवसाचीच झोप होते आणि ही झोप डायबिटीसला आमंत्रण करणारी असते. त्यामुळे नुसतं गोड खाणं किंवा न खाणं याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून चालणार नाही. त्याच्याच बरोबर याही गोष्टी जर तुम्ही फॉलो केलात आणि त्याच्याबरोबर गोड पदार्थांचं सेवन कमी केलं तर तुम्हाला एकंदरीत या सगळ्याचा चांगला उपयोग होणार आहे. या गोष्टी तुम्ही वेळोवेळी पाहत राहा आणि आमच्या चॅनेलला फॉलो करा. आणि आयुर्वेदाकडे मी पुन्हा एकदा सांगेन की आयुर्वेदाकडे वळत जा. धन्यवाद.